संगती झाले आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहणे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता मी नवजोत वडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा, चरित्राते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्राते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे तुझे संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सेवे करता निवडलेले अवघंपार गवळण संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचे असून, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्याबरोबर आम्ही अवतार घेतले, बाकी अवतारामध्ये बी महाराज आम्हाला तुझी संगती मिळाली, पण या अवतारामध्ये महाराज काही विशिष्ट प्रकारचा आनंद मिळाला. जीवनामध्ये कसल्याच प्रकारची चिंता राहिली नाही. तुझे संगती झाले आमुचे निश्चिंती, जीवन निश्चिंत बनलं. कसं? काम नाही, काम नाही, आलो पायी रिकामा. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. मत ठहर 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 ठहर, तुम तो ठहर. तुम्ही म्हणता कीर्तन वाढवा, गेला 1 तास. असे गाणारे वाजवणारे असलो 1 तास त्यांना आणि 1 तास आम्हाला. विठाला विठाला नाही नाही, तिकडून महाराज 12 वाजले की म्हणायचं, आता वाजले की 12, जाऊ द्या ना घरा. विठाला विठाला. देवाच्या संगतीमध्ये जी जी मंडळी गेली महाराज, ती जीवनामध्ये कृतार्थ झाली. तो दगड होता का, पशु होता का, पक्षी होता का, नर होता का, नारायण होता का, चर होता का, आचर होता, महिला होता का, कोण होता महाराज, प्रश्नच नाही बरं का. जो जो परमात्म्याच्या संगतीमध्ये गेला त्यांच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. तुझे संगती झाली आमुचे निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आताच आपण प्रमाण म्हणलो बरं का. काय सुंदर प्रमाण आहे. काम नाही, काम नाही, झालो पाहेर कामा. अजून दुसरं एक प्रमाण तो कोबरायचं. आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. हो कुंडलिया धावा कृष्णेची, कुंडलिया धावा कृष्णेची. हो कुंडलिया धावा कृष्णेची, कुंडलिया धावा कृष्णेची. हो निश्चिंतेने पावलो विसावा, डोकं फिरलया, बोच डोकं फिरलया, सकाळी सकाळी डोकं फिरलया बरं का. चाली चांगली आहेत बरं का, आपल्या अभंगाला लावायच्या. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण फक्त त्या चरित्राचं उच्चारण करतोय तरी एवढा आनंद मिळतोय. प्रत्यक्ष ज्याने अनुभव घेतला असेल त्याने छाती ठोकपणे सांगितलं, तुझे संगती झाले आमुचे निश्चिंती. काय मिळालं रे गोपाळांनो माझ्या संगतीत, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आतापर्यंत इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अष्टभोगाचं महाराज सेवन केल्या जातं. आतापर्यंत आम्ही अष्टभोगाचं सेवन केलं. सुगंधम वनिता वसनम, गीतम तांबूल भोजनम,
शय्याच कुसुमंचैव भोगाष्टकमुदाभृतम. पण मात्र इकडे मात्र महाराज अष्टभोग भोगने माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड लेले गे माये किती शिकवाल मज वेळो वेळा. किती शिकवाल मज वेळो वेळा. या अष्टभोगामध्ये आतापर्यंत आम्हाला वाटत होतं समाधानी, पण खरं सांगू का देवा, तुझ्या संगतीमध्ये आलो तर जो आनंद मिळाला ना, तर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हा कोणता आनंद आहे? नित्यानंद पुढे आनंद तो कोण. विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. जेथ नसरेची वैकुंठ सदान. शेषशाही त्रिकुट भुवन. नेघो म्हणून या त्यागिती परवते. चिरकर की पिरकर. एक जणाला लय जांभूळ खाण्याचा शोक. जांभूळ खाता खाता एक काळा भुंगा आला. आता तो टाकला तोंडामध्ये, दाढे खाली रगडलो, त्याने चिर्र केलं. खाणारा म्हणताय चिरकर की पिरकर, आता तुला मोजून आणलाय विठाला. आता 2 तास सुट्टी नाही बरं का आवाजाला. हा, चिंता करायची गरज नाही. अशा महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की आम्ही त्या परमात्म्याच्या संगतीमध्ये गेलो. जो निर्गुण निराकार असलेला परमात्मा, जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास. दत्त परंपरा सांगत असताना आमच्या नाथबाबाने या भंगामध्ये संपूर्ण परंपरा सांगितली बरं का. अलग लक्षात. आदिनाथ भगवान शंकर परमात्म्यापासून काही परंपरा आल्या, काही आदिनारायणापासून परंपरा आल्या, काही ब्रह्मदेवापासून परंपरा आल्या बरं का. अशा वेगवेगळ्या परंपरेने आपला संप्रदाय निर्माण झाला आणि सगळ्याचं एकत्रीकरण माझ्या ज्ञानोबारायांनी केलं. विठाला विठाला. आणि म्हणून बरं का असं म्हटलेलं आहे, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. विठाला विठाला. सगळे संप्रदाय माझ्या ज्ञानोबारायांनी एकत्र केले ना, हा आनंद दिला तुम्हाला मला. लावून मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. अगोदर मृदंगाला पहिला क्रमांक दिलाय महाराज संप्रदायामध्ये, कारण अनेक प्रकारचे ब्रह्म आहेत बुवा. त्या अनेक प्रकारचे 19 प्रकारचे ब्रह्म सांगितलेत. किती? 19 प्रकारचे ब्रह्मशास्त्राने सांगितलेत. त्याच्या सगळ्यात श्रेष्ठ जर ब्रह्म कोणता असेल तर नाद ब्रह्म, आणि त्या नाद ब्रह्माचा अवतार कोणता असेल तर विटेवरचा परमात्मा. विठाला विठाला. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाणारे ते. पण तुका म्हणे थे भजन प्रमाण. नाद ब्रह्म महत्वाचं आहे. त्या नाद ब्रह्म मध्ये भजन येतं बरं का. पंढरीश परमात्म्याला भजन आवडतो. तो कशा करता आला? केवळ भजन ऐकण्याकरता बरं का. अशा या जगामध्ये निर्गुण निराकार परमात्मा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. अंग हलाय लागले माग. एखादा देव उठला ना, पुन्हा लिंबा आणा नारळ आणा, बाबाला तिथं जाऊन त्या
त्यांना विभूती द्या आणि तिसरेच कार्यक्रम वाढून ठेवताल असं काय वाजू नका बरं का. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया. पहिले कोठेच नव्हते काही गगन चंद्र सूर्य तारा नाही. आता समोर कीर्तनकार बसलेत पण नाव आम्हाला माहित नाही बरं का नवीन विद्यार्थ्याला, त्याच्यामुळे क्षमा करा. विठाला विठाला विठाला. आमचे जुने ज्येष्ठ गुरुबंधू पण नाव माहीत नसल्यामुळे कदाचित बरं का. विठ्ठल महाराज बाबा नमस्कार बरं का. श्री संताची माथा चरणावरी प्रभो तुम्ही महेशाचे मुरते. का बालक बोबडा बोली का वाचुका पावली ते चोज करून माऊली रिझे जेवी. लेकराचं कौतुक हे आईला असतंच बरं का, काही चिंता करायची गरज नाही. विठाला विठाला. लेकराने आईचं नाव नाही घेतलं तरी आईला संतुष्ट असे की माझंच लेकरू आहे. विठाला विठाला. आज एक अशी दुर्दैवी घटना घडली बरं का. आमचे भागवताचार्य मनोहर महाराज ठाकरे त्यांनी आज देह ठेवलेला आहे. जुने तुमचे जोडीदार पंढरपूरला त्यांचा आश्रम आहे, आळंदीला खंडोबा मंदिरात जाऊ. मनोहर महाराज ठाकरे म्हणून भागवताचार्य वाशिम जिल्ह्यातले होते बरं का, खामगावचे. त्यांच्या गावी जाण्याचा योग आला. आज त्यांनी देह ठेवलेला आहे. मगाशी त्यांचा फोन आला. महाराज काय सुंदर जीवनामध्ये महाराज योग आलाय बरं का. दत्त जयंतीच्या काल्यामध्ये जीवनाचा काला करून घेतला. विठाला विठाला विठाला. का झाकल्या घटीचा दिवा काय झाला नेनो केधवा. या रीती पांडवा जो देह ठेवी. अरे बोलता चालता देह ठेवणं. वारीमध्ये त्यांच्याकडे कार्यक्रम करण्याचं भाग्य मिळालं. आणि पुढच्या वर्षी बाबा म्हटले होते महाराज तुम्हाला पहिला दिवस नको, लोक कमी असतात पुढच्या वर्षी. पण महाराज ते बरं का शब्द माणसं शब्द देतात पण महाराज यम तो शब्द पाळू देत नाही. विठाला विठाला. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत साधना करता येते, पण एकदा देह गेला की साधना करता येत नाही. हे आमच्या गोपिकेला कळालं. निर्गुण निराकार परमात्मा हा फक्त नाद ब्रह्मानेच मिळू शकतो, फक्त भजनानेच मिळू शकतो. म्हणून परमात्मा साहेब पहिले कोठेच नव्हते काही गगन चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पाही कानोबा ते रे. पण जर त्याचं भजन केलं तर भगवान परमात्मा सांगतात सत्य आणि सत्पुरुष परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. अनंतावतार घेशी भक्त कारणे वनवालू कृपाळू दीनानाथ शरणे. वनवालू कृपाळू दीनानाथ उद्धरणे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप कैसे. आता ऐकणारी मंडळी चांगली आहेत. आता मला बी आपण चांगलाच काढू बरं का बाहेर, नाही का. असे ऐकणारे सतर्क असले आपण तरी आपला माल का कुजवायला ठेवायचा. विठाला खूप सुंदर कार्य केलं बरं का बाबांनी. असले आश्रम फक्त उत्तर भारतामध्ये पाहायला मिळतात. आपल्याकडे असे आश्रम फक्त ते आश्रम संन्याशांनीच बनवावेत. आपल्या संप्रदायामध्ये आश्रम बनवतो पण त्याच्यातच खोल्या आणि त्याच्यातच सगळं. पण महाराज हे काही आश्रम असतात ना संन्याशाचे आश्रम, त्याच्यात सगळ्या सुविधा. जेवणाचा हॉल वेगळा, झोपायचा हॉल वेगळा, उचापात्या करायचा हॉल वेगळा. उचापात्या म्हणजे एकमेकाला बोलायचं बरं का. विठाला विठाला विठाला. आश्रमाचं नियोजन करावं फक्त या मंडळींनी, बाकीच्याला नाही जमत. आपल्याही संप्रदायामध्ये भरपूर धर्मशाळा पण इतकी सुविधा नसते. तिथं फार कोतेपणा. पण यांच्या आता बघा इकडे तुम्ही 1000 माणसं महाराज नाश्त्याला बसू द्या तरी जागा पुरून उरेल. आपल्याला आता 500 वर्ष काम करायची गरज नाही. इकडच्या खोल्या काढून टाकल्याने एकदा का पार्किंगला जागा झाली झालं महाराज. आश्रम तर पुन्हा फॉर्मला आला. विठाला विठाला विठाला. कारण ही मंडळी महाराज आश्रम बनवताना 20 एकरच्या जागा कधी कमी घेत नाहीत. 15-20 एकर महाराज याच्या पुढे त्यांची जागा असते.
त्याच्यामुळे काय होतं महाराज, जेवढे भक्त येतील ना, जेवढे संत मंडळी जमतील तेवढे महाराज ते जोडल्या जातात बरं का. त्याच्यामुळे कारण या जगामध्ये ज्याला व्यवहार कळाला त्यालाच परमार्थ करतो, नाहीतर जयाच्या हिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. ज्यांना व्यवहारच कळत नाही त्यांना परमार्थ सुद्धा कळत नसतो बरं का. या मंडळींनी जसा व्यवहार साधला ना तसा जीवनात परमार्थ सुद्धा साधला. विठाला विठाला अरे किती परमार्थ केला, याच्यापेक्षा तो परमार्थ किती साधला याला फार किंमत आहे बुवा. त्याच्याकरता गोपिकेने विचार केला का आपल्याला परमार्थ करण्याकरता नाही जायचं, परमार्थ किती साधणार आहे याच्याकरता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. जरी निर्गुण निराकार परमात्मा महाराज असला तरी त्याला सगुण साकार कसा बनवायचा हे आमच्या गोपिकेला माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी नाद ब्रह्माचा आश्रय घेण्याकरता या देहाची गरज आहे आणि म्हणून त्यांनी या देहाला येण्याचं ठरवलं. जरी या देहामध्ये फरक असले ना, पामर आहे, विषय आहे, जिज्ञासू आहे, सगळेच जन्माला येतात. पण त्याच्यातही काही शास्त्रकारांनी प्रकार सांगितले. पामर अंगा मना शिरुचावे, हे तुले कृत्या कृत्य नाठवे, जे करणे याचे निनावे भलतेची करी. जायती कण पिढी लोका जोडी भांडवल तुमका, जोडी भांडवल तुमका, जोडी भांडवल तुमका. बरं का, माझ्याकडून 2 चरण राहिले. हा पण म्हटलो नंतर बरं का, नंतर लक्षात आलं ते होतं असं कधी कधी. जाय तिकडे पिढी लोका जोडे भांडवल थुंका, थोर झाला चुकावरी का नाही घातली. तुकोबराय म्हणतात अशी पामर माणसं. या जगामध्ये पामराचा एक वर्ग आहे, तो कधी परमार्थ करत नाही बरं का. तो विषयार्जनामध्ये महाराज वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य याच्याकरता मरमर करणारे. अस्माकम सकल कुटुंबानाम द्विपदानाम चतुष्पदानाम करतात ना भक्ती, करतात ना सत्यनारायण. हे जन्मनी जन्मजन्मनी सगळ्या जगाचं मागून घेतात बरं का. आज सुखम आरोग्यम धन संपत्ती सगळं मागतात आणि देतात किडक्या सुपाऱ्या आणि मागतात गाडीच्या डबाच्या डबा. तुझ्या बापाने ठेवलाय का एवढा? विठाला विठाला विठाला. काय सुंदर सुंदर प्रमाण आहे तो. नाही ऐकेले गायले गीत, धरेली लाज सांडेले हेत, नावडे पुराण बैसले संत, केले बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. फक्त विषयार्जनामध्ये महाराज आपलं आयुष्य घालणारी मंडळी. आता लाईव्ह चालू आहे आपलं बरं का, आणि हे लाईव्ह सगळ्या जगात पाहिल्या जाणारे. कारण आपल्या महाराज आश्रमाचे फार मंडळी मोठी बरं का, फार मोठा विस्तार आहे. आज सगळी मंडळी नाही त्यांना इथे यायला जमलं तर आज लाईव्ह कार्यक्रम पाहत असतील आपला. विठाला 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 विठाला. मी तर म्हणतो महाराज भगवान दत्तात्रय परमात्म्याने अजून कृपा करावी, लाखो लाखो फॉलोअर महाराज अजून जोडल्या जावेत बरं का आपल्या बाबाच्या जीवनामध्ये. आणि अजून असं भरभराटीने काम व्हावं, आणि ते काम व्हावं म्हणण्यापेक्षा महाराज देव भक्ताचं सगळंच करत असतो बरं का. उंच नेच काय नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुन्या, दाशे पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, चोखोबाची बहीण फक्त भक्त झाला सारंग वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, हे वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी. हा चोखोबाची बहीण झाला सारंग वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला सारंग वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, हाका मारी, हाका मारी, हाका मारी. काय गोड चिंतन आहे. वहिनी उघडादार हका. कधी मंदिरात येऊ दिलं नाही पण भक्तीने देवाला साध्य केलं. माझ्या नामदेवरायाला पाठवलं, माझ्या बाबांच्या तेवढ्या हस्ते घेऊन या.
स्वतःचा पितांबर दिला आणि स्वतःच्या महाद्वारामध्ये अगोदर चोख व्हा, नंतर नाम घ्या मग माझ्याकडे या. त्याच्याशिवाय परमार्थ महाराज सफल होत नाही. एवढी ताकद त्या भजनामध्ये, नाद ब्रह्मामध्ये आणि या देहामध्ये आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा महा. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रेमे छंदे नाचे डोले, हरपला देह भाव. किती गोड गोड प्रमाण आहे तो. जर नामस्मरण केलं तर गोविंद गोविंद मना लागले या छंद. मग गोविंद ते हे भेद नाही देवातया. फक्त भजन घडलं पाहिजे या देहाने. म्हणून महाराज अवतार घेतला. पण कोण होत्या त्या? जाण वेद गर्भेच्या श्रुती, श्रुती रूपे नवे ब्रह्म प्राप्ती. भावासे हा देव बोलला भावा, देव बोलला भावासे, देव बोलला भोग सुखाचे सोळे. हा परमार्थाचा भोग मिळाला बरं का. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. असा परमार्थिक आनंद मिळाला. जीवन कृतार्थ झालं, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. कशाच प्रकारची इच्छा राहील नाली. कोणती इच्छा? हरी आला हाता मग कैची भय चिंता. चिंताच राहिली नाही. आता आपल्याला किती चिंता, चिंता प्रमेयांच्या. आपल्या चिंता म्हणजे महाराज काहीच कामाच्या नाही, नुसती फजिती त्याच्यामध्ये. पण संतांच्या जीवनामध्ये चिंता होती ती उद्धाराची. आणि एक दिवस परमात्मा भेटला आणि जीवनातून उद्धारून गेल्यावर सांगितलं, तुझे संगती झाले आमुचे निश्चिंते. जीवन निश्चिंत बनलं. काय मिळालं तर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाने थोडीशी परीक्षा घेतली आणि सांगितलं, गोपाळांनो घरी जा बरं. देव परीक्षा घेतो बरं का कधी कधी भक्ताची. ते म्हणले आता तुला सोडून जाणार नाही बरं का. आता आम्ही का घरी ताकाचे घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, पाठवू देवा. तीच गोदडी, तीच शेंबडी पोरण नाही. आता नको बरं का. ते त्यांना प्रिय असतं. पुन्हा त्यांच्या भावना दुखवायच्या. आपल्यासारख्या ब्रह्मचारी माणसाने संसाराचं नाही वर्णन करायचं. पण घरी ताकाचे सरोवर, सगळं सारच सार 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 सगळं सार तुझ्याकडे, सगळं सार आमच्या वाट्याला. आता नाही आम्ही तुम्हाला. तू का म्हणे आता आम्ही नवजोत वनिता. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता.
चारुचानंत दंता विनायका रे. वा झळकला झळकला एकदाचा बरं का. आता काय चिंता नाही, पडलं पार पडलं. 101% पार पडलं. 12ही वाजत आले बरं का. आणि म्हणून महाराज तुका म्हणे आता खरं काय खोटं काय कळालं. आसार जीवनातून निघून गेलं. सारभूत परमात्मा हातात आला. त्याचा परिणाम असा झाला महाराज, तुझी संगती झाले आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ज्या संतांनी हा अनुभव घेतला, एकदा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, एकदा त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आणि आता बाबांनी सत्काराचं बी काम ठेवलं नाही बरं का. सत्कार अगोदरच करून घेतलाय. मधुकरी घ्या आणि ज्याच्या त्याच्या वाटाला निघा. पुन्हा डोक्याला ताण करू नका आमच्या. आम्हाला लई काम आहे तुमच्यासारखे बिगर कामाचे आम्ही नाही, म्हणून अगोदरच आम्हाला कामातून काढून टाकले त्यांनी. त्याच्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे बरं का. इथून येथवरून तेथवरी आता नाही दुजियाची सत्ता. तसं बाबांच्या प्रेमामुळे इथे येण्याचा योग आला. आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे आमचे काय आपले ते गायक जंजिरे महाराज. दत्ता महाराज जंजिरे. दत्ता महाराज जंजिरे, त्यांचं नाव दत्ता आणि दत्तात्रय भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा योग त्यांच्यामुळे आला. आणि पुन्हा डबल आला. मागच्या वेळेस काल्याचं कीर्तन करण्याचा योग आलता. त्यावेळेस ते मंडप होता, कापडी मंडप होता. पण मध्ये फक्त 1च वर्ष गेलं तर दुसऱ्या वर्षी महाराज एवढा मोठा सभा मंडप झाला परमात्म्याच्या कृपेने. आता तेच नाही तर महाराज भक्त सदनसुद्धा तयार होत आहे. एवढंच नाही तर महाराज इथे संस्था बी तयार होते. मग अशी एक आमची मीराबाई महाराज छोटीशी नाही का, जनाबाई महाराज टाळ घेऊन काय सुंदर तालात महाराज पोरांबरोबर पावले खेळत होती. हां तर विठाल जय जय विठाल.